भिवंडीमध्ये मनपा महापौर निवडणुकीच्या पूर्वी राजकीय घडामोडींना सध्या चांगलाच वेग आलेला आहे आणि भिवंडीचे माजी महापौर असणाऱ्या विलास पाटील यांना अटक करण्यात आली आहे। कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। थोड्याच वेळामध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। घर देण्याचा आमिष दाखवून त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी ही कारवाई झाल्याची माहिती आहे। भिवंडी पालिकेमधील राजकीय घडामोडी या वेगाने घडत असताना सत्ता स्थापनेसाठी किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असलेल्या कोणार्क आघाडीला त्यामुळे हा एक मोठा धक्का बसलाय। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा आपल्या सोबत आहेत। अनिल, या काही नाट्यमय अशा घडामोडी महापौर निवडीच्या तोंडावरती घडतायत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील अगदी महापौर निवडीच्या अगोदर या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आलेली आहे ईओडब्ल्यू कडून आणि त्याचा संदर्भ जे आहे असं देण्यात आलं आहे की ज्यामध्ये घर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्यामध्ये त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल एक होता आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे। 2025 हा गुन्हा होता आणि त्यामध्ये ईओडब्ल्यूने त्यांना अटक केलेली आहे। आणि या अटकेनंतर आपण जर परिसरात पाहिलं तर बंदची हाक देण्यात आली होती। शिवसेनेचे नेते असतील, कार्यकर्ते असतील आणि शिवाय जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आणि ठिकाणी बंद देखील पाळण्यात येत आहे। विशेषतः त्यांना आता कोर्टामध्ये या प्रकरणामध्ये हजर करण्यात येणार आहे, त्यामुळे भिवंडी कोर्टात तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आले आहे। मात्र महापौर निवडीच्या या जे नाट्य आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे, परंतु भाजप आणि विलास पाटील यांच्यामध्ये जो राडा झालेला होता त्या राड्यानंतरच हे सर्व प्रकरण जे आहे ते सुरू आहे, त्यामुळे कुठे ना कुठे यामध्ये राजकारण केलं जात आहे असा आरोप देखील केला जात आहे। अनिल, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।